विधानातून अयोग्य पर्याय निवडा म्हटलंय. भारतातल्या पहिल्या ऑइल पाम प्रोसेसिंग मिलचे उद्घाटन अरुणाचल प्रदेश येथे झाले. चर्चेतला घटक आहे. भारतातलं पहिलं ऑइल पाम प्रोसेसिंग मिलचे उद्घाटन अरुणाचल प्रदेश येथे झाले. विधान बरोबर आहे. मिशन पाम ऑइल अंतर्गत ही प्रोसेसिंग मिल सुरू करण्यात आली. मिशन ऑइल पाम अंतर्गत बरोबर आहे. दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे. 2023 मध्ये सुरू करण्यात आलेल्या खाद्यतेलासाठी राष्ट्रीय मिशन ऑइल पामचे लागवड आणि उत्पादनात चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. याच्यावर एमपीएससीने एकदा प्रश्न विचारून झालाय, हे लक्षात असू द्या. हे 2023 नाहीये, 2021 आहे. यावर एमपीएससीने एकदा प्रश्न विचारून झालाय आणि हा घटक फिरून फिरून विचारला जातोय. आता का चर्चेत आलाय? चर्चेत येण्याचे एकच कारण आहे, भारतातल्या पहिल्या ऑइल पाम प्रोसेसिंग मिलचं उद्घाटन झालं आणि ते झाले अरुणाचल प्रदेश. त्याच्यामुळे इथं फोकस तुम्ही करू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला अचूक विधान निवडा म्हटलंय. भारतातला पहिला विशिष्ट झिरो कार्बन बिल्डिंग ऍक्शन प्लॅन नागपूरमध्ये का सुरू करण्यात आला? विधान बरोबर आहे. नागपूर आपलं चर्चेत आलेलं आहे. भारतातलं पहिला शहर झिरो कार्बन बिल्डिंग ऍक्शन प्लॅन. ठीक आहे. दुसरं विधान, 2070 पर्यंत भारताच्या निव्वळ शून्य उत्सर्जन लक्ष्यामध्ये याद्वारे योगदान दिले जाईल. तुमच्या लक्षात येते का? भारताचं निव्वळ शून्य उत्सर्जन लक्ष म्हटलं होतं तर ते 2070चं आहे. कार्बन उत्सर्जन त्याच्यामध्ये 70चं लक्ष आहे. ठीक आहे. कारण पहिल्या विधानाला दुसरं विधान लिंक आहे. दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. पुढील प्रश्न बघा, खालील विधानातून योग्य पर्याय निवडा. भारतातला पहिला आयुर्वेदिक कॅफे दिल्लीमध्ये सुरू करण्यात आला. डेफिनेटली बरोबर आहे. लक्षात ठेवा, भारतातला पहिला आयुर्वेदिक कॅफे दिल्ली. सोमादा आयुर्वेदिक किचन असं त्या कॅफेचं नाव आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. दिल्लीतल्या शालिमार बाग येथील महर्षी आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये सुरू केलं. हेही विधान बरोबर आहे. भारतातला पहिला आयुर्वेदिक कॅफे, खूप महत्वाचा मुद्दा हा सुद्धा. नाव लक्षात ठेवा, सोमादा आयुर्वेदिक किचन. तुम्हाला याच्याबद्दल डिटेल पाहिजे असेल ना, गुगलवर किंवा युट्यूबवर थोडंसं सर्च करा. तुम्हाला त्याच्याबद्दल अतिरिक्त माहिती मिळेल की जेणेकरून ते लक्षात डेफिनेटली तुमच्या राहील. पुढचा प्रश्न आहे, जगातलं पहिलं 100% बायोडिग्रेडेबल पेन कोणत्या देशामध्ये लॉन्च करण्यात आलं? त्याला सांगण्याची गरज नाहीये. आपल्यामध्ये हुशार लोक आहेत भारतामध्ये पहिलं 100% बायोडिग्रेडेबल पेन तयार करण्यात आलं. बरं, कोणी तयार केलं? कुठली व्यक्ती आहे? नवी दिल्ली मधल्या सौरभ मेहता यांनी हे तयार केले. नवी दिल्ली मधल्या सौरभ एच मेहता यांनी हे 100% बायोडिग्रेडेबल पेन तयार केले. म्हणजे पर्यावरणपूरक स्टेशनरीवर लक्ष केंद्रित करून याची स्थापना केलेली आहे. त्याच्यासाठी त्यांनी लॉन्च केलं. नोट म्हटलं तर NOTE, नो ऑफेन्स टू अर्थ असं त्याला नाव दिले. नाव काय दिले? नोट नाव दिले. नाव काय देण्यात आले? नोट, NOTE. N फॉर नो, O फॉर ऑफेन्स, T फॉर टू, E फॉर अर्थ. म्हणजे नो ऑफेन्स टू अर्थ असं नाव दिले. ओके. पेन मधलं प्लास्टिक नष्ट करण्यासाठी अशा प्रकारे लॉन्च केले. म्हणून त्याला नाव काय दिलं? नोट. एवढं लक्षात घ्या. जगातलं पहिलं 100% बायोडिग्रेडेबल पेन भारतामध्ये नवी दिल्लीतल्या सौरभ एस मेहता यांनी तयार केले. त्याला नाव दिले नोट. नोट म्हणजे काय? N फॉर नो, O फॉर ऑफेन्स, T फॉर टू आणि E फॉर अर्थ. म्हणजे नो ऑफेन्स टू अर्थ असं त्याचं फुल फॉर्म येतो. हा घटक लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2025 हा कोर्स आपल्या ॲप्लिकेशनवर लॉन्च झालेला आहे. हा कोर्स कसा बघायचा ते अगोदर सांगतो. ह्या कोर्समध्ये कोणत्या गोष्टी येतात तर हा कोर्स चालू घडामोडी 2025 प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तर असणारा कोर्स आहे. कालावधी तुम्हाला 1.5 वर्ष मिळेल या कोर्सचा. प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता आणि या कोर्सची फी आहे मात्र 149 रुपये. या कोर्समधला कंटेंट जर तुम्ही बघितला तर वेगवेगळ्या टॉपिकनुसार, जसं पुरस्कार असतील, राजकीय घडामोडी असतील किंवा राष्ट्रीय घडामोडी असतील, आर्थिक घडामोडी असतील, तर प्रत्येक घडामोडीचा सेक्शननुसार तुम्हाला प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये ते कव्हर करण्यात आले. त्याचे PDF अवेलेबल होईल तुम्हाला. त्याचे व्हिडिओ लेक्चर बघायला मिळतील. ते लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकता. त्या 1.5 वर्षामध्ये तुम्ही किती वेळा लेक्चर बघू शकता. त्या लेक्चरचं स्पीड वाढवू शकता आणि तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल अशा पद्धतीनं हा कोर्सची डिझाईन केलेला आहे. किंमत फक्त 149 रुपये आहे आणि तुम्हाला 2025 मधल्या संपूर्ण घडामोडी त्या ठिकाणी अभ्यासता येतील. त्याच्या PDF तुम्हाला डाउनलोड करता येतील. त्याची प्रिंटसुद्धा तुम्हाला मारता येईल. अशा पद्धतीनं सोय आपण त्या ठिकाणी केलेली आहे. तर हा कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे आपल्या ॲप्लिकेशनची. त्या ॲप्लिकेशनवर गेल्यानंतर हा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करता येईल. तर जास्तीत जास्त मित्रांनी जॉईन करा. आणि दुसऱ्यातून योग्य पर्याय निवडा.
पुण्यातील कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला सेंटर ऑफ एक्सलन्सचा दर्जा म्हणून मान्यता देण्यात आली. विधान बरोबर आहे. लक्षात ठेवा, पुणे कृषी महाविद्यालयातलं कोणतं विभाग? दुग्ध संवर्धन व दुग्धशास्त्र विभागातलं जे देशी गाय व संशोधन प्रशिक्षण केंद्र आहे त्याला सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून मान्यता मिळालं. आणि महत्वाची न्यूज काय माहिती आहे का? तर हे भारतातलं देशी गायींसाठीचं पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स संशोधन केंद्र ठरलेलं आहे म्हणून न्यूज चर्चेमध्ये होती. तिसरे विधान बघा, या केंद्राला बळकटी देण्यासाठी, म्हणजे ह्या दोन्ही विधानाला जोडून तिसरं विधान आहे, राज्य सरकारनं 71 कोटी रुपयांची मदत दिली आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेला असा उलटा प्रश्न विचारला, भारतातलं देशी गायींसाठीचं पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स संशोधन केंद्र कोणत्या शहरात सुरू झालं? पुणेमध्ये. हे सांगता यायला हवं. पुण्यामध्ये कुठं? पुण्यातलं कृषी महाविद्यालय, त्यातलं देशी गाय व संशोधन प्रकल्प आहे त्याला, आणि सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून मान्यता दिली आहे. राज्य सरकारने किती कोटी रुपयांची मदत जाहीर केली? आता 71 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. न्यूज चर्चेमध्ये होती. पुढचा प्रश्न आहे, भारतातली प्रत्येक गावात शेतकऱ्यांना वेळेवर हवामानाचा अंदाज मिळावा म्हणून भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत कोणता उपक्रम सुरू करण्यात आला? हवामान मौसम सेवा, किसान मौसम सेवा, पंचायत मौसम सेवा की शेतकरी मौसम सेवा? सगळी नावं सारखी वाटतात. याचं करेक्ट आन्सर येतं पंचायत मौसम सेवा. हे लक्षात ठेवा. भारतीय हवामानशास्त्र विभागाला किती वर्ष कंप्लीट झालेत? 150 वर्ष कंप्लीट झालीत. याच्या निमित्तानं दिल्लीमध्ये ना एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच्यामध्ये आपले उपराष्ट्रपती आहेत ना, त्यांचं नाव काय, जगदीप धनखड यांनी ना या सेवेचं उद्घाटन केलं, पंचायत मौसम सेवा. आणि ही तारीख होती 15 फेब्रुवारी 2024. 15 फेब्रुवारी 2024 भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते पंचायत मौसम सेवा या सेवेचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून अयोग्य पर्याय निवडा. हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणाऱ्या देशातली पहिली फेरी नौका पण कशावर? हायड्रोजन फ्युएलवर चालणार आहे. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. विधान बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. केरळमध्ये चर्चा झालेला मुद्दा होता, त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेडने ही नौका मानली आहे. नाही, केरळमध्ये असल्यामुळे हे काय असणार आहे? कोचिन शिपयार्ड लिमिटेड नाही, कोचिन शिपयार्ड पाहिजे. ठीक आहे, कोचिन शिपयार्ड पाहिजे. ओके, याच्यामुळे इथं काय येणार आहे? माझगाव डॉक नाही येणार, कोचिन शिपयार्ड असं पाहिजे होतं. मग ते तुमचं विधान बरोबर ठरलं असतं. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टरची तयारी पूर्ण करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं ठरलं? प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर म्हणल्यानंतर ऑब्व्हियसली याचं उत्तर सुद्धा केरळच असणार आहे. घटक लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, खाली विधानातून अयोग्य पर्याय निवडा. 26 जुलै 2024 रोजी आसाम मधल्या चरईदेव मोईदमचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत झाला आहे. विधान बरोबर आहे का? काय बघा, आसाम मधलं चरईदेव मोईदम, विधान बरोबर आहे. त्यामुळे देशातील जागतिक वारसा स्थळाची संख्या 45 झाली. आता आसाम मधल्या या ठिकाणाचा समावेश झाल्यामुळे 45 नाही, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. इथं पाहिजे होतं 43 झाले. किती झाली आहे? 43. त्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे. ईशान्य भारतातील पहिले सांस्कृतिक वारसा स्थळ आहे, बरोबर आहे, हे लक्षात असू द्या. आसाम मधलं ओव्हरऑल कितवं स्थळ आहे असं जर विचारलं, हे सांस्कृतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये बघितलं तर तुम्हाला ईशान्य भारतातलं पहिलं आहे. पण आसाम मध्ये सांस्कृतिक वारसा स्थळ सोडून इतर जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये कशाचा समावेश झालाय का? तर हे आसाम मधलं तिसरं येतं. कसं काय? तर पहिल्यांदा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे त्याला देण्यात आले, मानस राष्ट्रीय उद्यानचा दुसरा नंबर येतो, आणि तिसरं ठिकाण येतं आसाम मधलं चरईदेव मोईदेम. याचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आल्यामुळं ही न्यूज चर्चेत होती. आणि टोटल संख्या 43 आहे. ओके, प्रश्न क्रमांक 12, दाना चक्रीवादळाबद्दल खाली विधाने विचारात घ्या. या चक्रीवादळाची निर्मिती बंगालच्या उपसागरात 22 ऑक्टोबर 2024 रोजी झाली. पहिलं विधान बरोबर आहे. त्याचं नामकरण कतार देशानं केलं, दाना कतार देशानं केलं. ऍक्च्युली दाना या चक्रीवादळाचं नाव कतारनं जरी केलंय, पण त्याला काय म्हणलं तर म्हणजे दाना या शब्दाचा अर्थ औदार्य असा त्याचा अर्थ होतो मराठीत.
औदार्य. आणि हे चक्रीवादळ तीव्र चक्रीवादळ या क्षेत्रामध्ये येतं आणि भारतातलं प्रभावित क्षेत्र पश्चिम बंगाल आणि ओडिसा. आता मुद्दा लक्षात घ्या, चक्रीवादळावर अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारले जात आहेत. सध्या 2 चक्रीवादळ की ज्याचा तडाखा भारतीय समुद्र किनाऱ्याला किंवा भारतातल्या काही शहरांना बसला, ती 2 चक्रीवादळ तुम्हाला लक्षात ठेवायची. त्याच्यासाठी हा प्रश्न होता. ठीक आहे. आता कोणती 2 चक्रीवादळ ज्याच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगणार आहे. पहिलं लक्षात ठेवा दाना आणि दुसरं लक्षात ठेवा रेमल. आता हा घटक थोडासा लक्षात घ्या, कारण ही दोन्ही चक्रीवादळाची निर्मिती कुठं झाली आहे माहिती आहे का? दाना असू द्या किंवा रेमल असू द्या, बंगालच्या उपसागरामध्ये यांची निर्मिती झालेली आहे. दाना चक्रीवादळाला नाव कोणी दिलं? कतार देशानं दिलं. आणि रेमल चक्रीवादळाला नाव कोणी दिलं? ओमान देशानं दिलं. आणि या दोन्ही चक्रीवादळाचा तडाखा भारतीय किनारपट्टीला बसलेला आहे, त्याच्यामुळं तो चर्चेतला होता. म्हणजे एक कतारनं नाव दिलं, एक ओमाननं नाव दिलं. दानाचा अर्थ काय होतो? तर त्यांच्या कतारी भाषेमध्ये कतारनं दिले म्हणजे औदार्य नाव अर्थ होतो. रेमलचा अर्थ काय होतो? ओमानच्या भाषेमध्ये त्याचा अर्थ होतो वाळू, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे मुद्दा लक्षात आला का? आणि या दोन्ही चक्रीवादळाचा फटका थोडा मोठ्या प्रमाणात का होईना भारताला बसलाय. त्यामुळे बंगालचा उपसागर म्हणजे तुम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवायचा. बंगालच्या उपसागरात 2 चक्रीवादळाची निर्मिती, एक दाना, दुसरं रेमल. दानाला नाव दिलं कतारनं, रेमलला नाव दिलं ओमाननं. दानाचा अर्थ होतो औदार्य, रेमलचा अर्थ होतो वाळू. हे दोन्ही घटक लक्षात तुम्ही ठेवू शकता. आणखी तुम्हाला प्रिसाइजली जायचं झालं तर रेमल चक्रीवादळ हे मे 2024 मध्ये आलं होतं. मे 24 मे 2024 ला हे आलेलं होतं. आणि दाना चक्रीवादळ हे इथं दिले 12 ऑक्टोबर 2024 ला आलेलं. म्हणजे रेमल अगोदर आले मे 2024 मध्ये आणि दाना त्यानंतर 22 ऑक्टोबर 2024. या दोन्ही चक्रीवादळ लक्षात घ्या, परीक्षेसाठी हा घटक इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न बघा, 2024 मध्ये महाराष्ट्रातील जीआय दर्जाप्राप्त उत्पादने यांच्या योग्य पर्याय निवडा. भंडारा चिन्नोर तांदूळ. भंडाऱ्यातलंच आहे, चिन्नोर तांदूळ आहे, त्याला जीआय टॅग मिळाला 2024 मध्ये, चर्चेतला. पहिलं विधान बरोबर आहे. सतार व तानपुरा तंबुरा अमरावती. आता हे जे आहे ना, ही न्यूज तुम्ही ना सर्च मारा नीट. हे अमरावती मधलं नाहीये, मिरज सांगली हा जो भाग आहे तो ना पश्चिम महाराष्ट्रातला, मिरज सांगली या ठिकाणावरच आहे. ठीक आहे. मिरज सांगली यामध्ये तुम्हाला हे सतार तानपुरा तंबुरा म्हटलंय ना, तिथलं आहे. त्यामुळे अमरावती दिल्यामुळे हे विधान चुकीचं आहे. याच्याबद्दल व्यवस्थित डिटेल अभ्यास करा, माहिती घ्या. या सतार तानपुरा मिरज सांगली असं टाकून बघा गुगलवर, तुम्हाला त्याच्याबद्दल बरीचशी माहिती वाचायला मिळेल. पुढचा प्रश्न आहे, अलीकडील काळामध्ये 2024 मध्ये जीआय टॅग प्राप्त सिमलीपाल काई, त्याला मुंग्यांची चटणी म्हटलं जातं. ऍक्च्युली नाही, सोशल मीडियावर ही चर्चेत आली बघा. तुम्ही जर ह्याचा युट्यूबवर नुसतं सर्च करा मुंग्याची चटणी, तुम्हाला त्याचे कितीतरी व्हिडिओ बघायला मिळतील. आणि ही चर्चेत का आली तर 2024 मध्ये सिमलीपाल काई नावाची ही चटणी आहे, मुंग्याची चटणी, त्याला जीआय टॅग मिळाला आणि त्याच्यामुळे ती चर्चेत आली होती. कोणत्या राज्याचं हे वैशिष्ट्य आहे ते लक्षात ठेवा. हे ओडिसा राज्याचं वैशिष्ट्य आहे. हे ना थोडंसं तुम्ही पहा बरं का, ही न्यूज खूप चर्चेत राहिली होती सोशल मीडियावर. पुढचा प्रश्न आहे, भारतीय हरित इमारत परिषद कडून प्रमाणपत्र मिळवणारे भारतातले पहिले प्राणी संग्रहालय कोणतं, की ज्यांना भारतीय हरित इमारत परिषदकडनं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना तुम्हाला जवळची संग्रहालय वाटतील, पण वेगळं नाव आहे. वेगळं नाव म्हणजे दुर्गेश अरण्य प्राणीशास्त्र उद्यान. कशातलं आहे ते? हिमाचल प्रदेश मधलं आहे. हे फक्त लक्षात ठेवा बरं का, की भारतीय हरित इमारत परिषदेकडनं प्रमाणपत्र मिळालेलं पहिलं संग्रहालय. हे थोडंसं वेगळी न्यूज आहे, फक्त माहित असू द्या, याच्यासाठी हा प्रश्न आहे. ओव्हरलोक 1-2दा केलं तर तुमच्या ते लक्षात राहील. पुढचा प्रश्न आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतातला पहिला कीटकनाशक प्रतिबंधक बॉडी सूट कोणत्या नावाने लॉन्च केला? किसान रक्षक, किसान कवच, ॲग्रोशिल्ड की वरीलपैकी एकही नाही. हा घटक लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्वाचा. काय म्हटले? भारतातला पहिला कीटकनाशक प्रतिबंधक बॉडी सूट किसान कवच नावाने केलाय. किसान कवच कोणी केलाय? विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने. मंत्री कोण आहेत? डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी किसान कवच नावाचा भारतातील पहिला प्रतिबंधक बॉडीसूट लॉन्च केला, की जो शेतकऱ्यांना जे हानिकारक कीटकनाशक आहे ना यांच्या संपर्कापासून काय होणार आहे? संरक्षण दिलं जाणार आहे. आता याच्यामध्ये सहकार्य खूप लोकांचं आहे. याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन काउन्सिल जी आहे बेंगलोरमधली, बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन काउन्सिल बेंगलोर आणि सेपिओ हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड,
सेपिओ हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने केलंय. नोट्समध्ये मी दिलंय, एकदा वाचून घ्या. पण महत्वाचं काय नाव माहितीये का? किसान कवच. तुमच्या लक्षात येणार नाही लवकर. अशी नावं दिली, ॲग्रोशील्ड नाव दिलं, किसान रक्षक दिलं, तर तुमचं आणखी तिथं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस जास्त आहे. पुढचा प्रश्न आहे, पर्यटन मंत्रालयाने अलीकडे सुरू केलेल्या राष्ट्रीय जबाबदार पर्यटन उपक्रमाचं नाव काय? पर्यटन मंत्रालयाने एक उपक्रम सुरू केला की जो चर्चेमध्ये होता, पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी, विकसित भारत देखो अपना देश. तर हे पर्यटन दीदी नावाने चित्र चर्चेत होता, तिथं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पर्यटन मंत्रालयानं 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिनानिमित्त हे लॉन्च केलेला मुद्दा होता, माहित असू द्या, इम्पॉर्टंट आहे. तर यातले ही जी न्यूज आहे प्रश्न क्रमांक 16ची, याला तुम्ही जास्त फोकस करा, कारण ही जास्त चर्चेत आहे. सिम्लिपाल काई, जी मुंग्यांची चटणी म्हटलं, तिथं लक्ष द्या. त्यानंतर GI टॅग महाराष्ट्रातली उत्पादनं लक्षात घ्या. या चक्रीवादळामधले रेमल आणि दाना चक्रीवादळ फोकस करा. जागतिक वारसा स्थळांमधलं फोकस महत्वाचा घटक आपण त्या ठिकाणी कव्हर केला होता. तर ह्या महत्वाच्या घडामोडी आहेत.